कसा आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आपण कडधान्य भिजू घालतो ना, ठीक आहे ना, सगळंच धान्य त्या ठिकाणी भिजतंय का? सगळ्याच धान्याला मोड येतात का? 2 दिवस त्या ठिकाणी पाण्यात ठेवून सुद्धा ते कडधान्य काही काही भिजत नाही. त्याला काय म्हणतात? कुचर. आयुष्यभर सत्य खात हिंडतो, पण ज्याच्यात बदलच नाही तो कुचर. विठ्ठल विठ्ठल याला फक्त सत्य झोड्या म्हणायचं, दुसरं काय नाही. त्याच्यात काहीच बदल नाही, कोणताच बदल नाही. असं आहे. कीर्तन किती ऐकले याला महत्व नाही, ते ऐकून आपल्यात किती बदल झाला हे महत्वाचं आहे. गावात सप्ताह किती मोठा झाला हे महत्वाचं नाही, त्यानंतर बदल किती झाला गावात हे फार मोठं महत्वाचं असतं. भजन किती केलं महत्वाचं नाही, भजन कसं केलं हे महत्वाचं आहे का नाही. मृदंग किती वाजवला हे महत्वाचं नाही, मृदंग किती त्या ठिकाणी समर्पक वाजवला हे महत्वाचं आहे. महाराजांचा हात जर पाहिला तर फार गोड हात आहे. खूप वेळेस माझ्या कीर्तनात मला त्यांनी नगर भागात इकडे तिकडे खूप त्यांनी साथ केलेली आहे. सुंदर हात आहे. असाच मृदंग त्या ठिकाणी हातात कायमसाठी कोण राहावं असं माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्या कीर्तनात एक वर्ग आलेला असतो, तो कुचर. कुचर फक्त कोण कुठे चुकतंय त्याच्याकडे त्याचं लक्ष आहे. तो कुचराचा वर्ग म्हणजे कीर्तनात येणाऱ्या प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे, रुचिर भिन्न. म्हणून आपण प्रत्येकाचंच आवड मन कीर्तन करताना वक्ता जपेलच, त्याला जपता येईलच हे सांगता मात्र येत नाही, हे सांगता येत नाही. आणि त्यातल्या त्यात लोकांनी मानावं म्हणून कीर्तन करावं ही गोष्ट अजिबात नाही. तुकोबाराय म्हणतात, माझी सेवा ही लौकिक मिळावा म्हणून नाही, लौकिका पुरती नव्हे माझी सेवा. माझी सेवा लौकिक मिळावा म्हणून नाही, लोकांनी मोठं म्हणावं म्हणून नाही. मग या ठिकाणी कीर्तन करायचं कोणासाठी आहे? कीर्तन त्या ठिकाणी करत असताना कीर्तन हे देवाला आवडतं ना, म्हणून कीर्तन त्या ठिकाणी केलं पाहिजे. भक्तीचे 2 प्रकार आहेत. एक आहे स्वसुखसुखित्व भक्ती आणि एक भक्ती आहे तिला म्हणतात तत्सुखसुखित्व भक्ती. एक भक्ती आहे स्वतःच्या सुखासाठी केली जाते ती भक्ती, आणि एक भक्ती आहे तत् म्हणजे देवाच्या सुखासाठी केली जाते ती भक्ती. देवाला आनंद होतो ना म्हणून भक्ती करायची, आणि एक आपल्याला आनंद होतो म्हणून भक्ती करायची. मग आपल्या आनंदाला महत्व नाही, देवाच्या आनंदाला महत्व आहे. आपल्याला आवडेल अशी भक्ती नाही, देवाला आवडेल अशी भक्ती देवाला अपेक्षित आहे, त्याला आवडेल अशी भक्ती आहे. म्हणून कीर्तन हे 2 गोष्टीने, दांभिकता टाकून कीर्तन करावं आणि मान टाकून कीर्तन करावं. मग ते कीर्तन त्या ठिकाणी ही साधनाच अशी आहे, या गोष्टी टाकून कीर्तन करावं लागतं. मग ते कीर्तन हे साधन करत असताना त्या ठिकाणी काय फलप्राप्ती होते? कीर्तन केल्यानंतर काय फलप्राप्ती आहे? तर त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात, कीर्तन हे साधनच असं आहे. 2 शब्द वापरले, चांग आणि परत एक शब्द वापरला चांग. एकच अर्थ 2दा वापरला, त्या अर्थी प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा. एक शब्द 2दा वापरला, प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा. पहिलं कीर्तन चांग, कीर्तन हे साधन, चांगलं साधन आहे. त्यानंतर कीर्तन हे साधन, दुसरा अर्थ आहे ना, चांग शब्द आहे, दुसरं आहे कीर्तन हे साधन. त्या ठिकाणी चांग अर्थात सर्वांना करायला सोपं आहे असं हे कीर्तन साधन. चांग आहे म्हणजे त्या ठिकाणी चांगलं आहे, आणि कीर्तन हे साधन चांग असून सर्वांना करता येत आहे म्हणून चांग आहे. पण कीर्तन हे साधन, मी तिसराही अर्थ या ठिकाणी लावेल, कीर्तन हे साधन चांगल्या मनाने केलं तर चांगली फलप्राप्ती करून देत. विठ्ठल विठ्ठल येणे बोधे आम्ही असू सर्व काळ, येणे बोधे आम्ही असू सर्व काळ, येणे बोधे आम्ही असू सर्व काळ, येणे बोधे आम्ही असू सर्व काळ. हरी कथा
येणे बोधे आम्ही असू सर्व का. कशी करू हरिकथा. करू हे निर्मळ हरिकथा. निर्मळ अंतःकरणाने निर्मळ अशी हरिकथा अर्थात कीर्तन करावं लागतं. मग हे कीर्तन, मग ते नामसंकीर्तन असेल, कीर्तन असेल, हे कीर्तन चांगली फलप्राप्ती करून देणारं हे चांगलं साधन आहे. मग काय फलप्राप्ती याच्यातून होते. काय फलप्राप्ती होते. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात चांग हे चांगलं साधन आहे, चांगलं साधन आहे. याची फलप्राप्ती काय. तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात उत्तरार्धामध्ये बोलतात, होय अंग हरिरूप. या ठिकाणी आपलं अंग जे आहे, आपला देह जो आहे, हा हरिरूप त्या ठिकाणी होतो. हरिरूप त्या ठिकाणी होतो. कोणतं रूप. हरीचं, हरीचं नाही, कोणाचं. हरीचं. हरी हरी हरी. हो, म्हणून आपली मराठी भाषा एवढी समृद्ध भाषा आहे. म्हणून तर ज्ञानोबारायांना म्हणावं वाटलं, माझा मराठाची बोल कौतुके. किती समृद्ध आहे. अमृता तेही पैजा जिंके, आईसी अक्षरे रसिके मिळवी. अमृताला जिंकण्याचं सामर्थ्य या मराठी भाषेमध्ये आहे.
या मराठी भाषेत काना बदलला एखाद्या शब्दाचा लगेच अर्थ बदलतो, व्यालांटी बदलली लगेच अर्थ बदलतो, उकार बदलला लगेच अर्थ बदलतो, लगेच अर्थ, स्वल्पविराम बदलला एखाद्या वाक्याला तरी सुद्धा लगेच त्या वाक्याचा अर्थ बदलतो. अशी मराठी भाषा एवढी समृद्ध भाषा आहे. इथे वेलांटी बदलली अर्थ बदलतो. एखाद्या शब्दाला काना जरी एक्स्ट्रा दिला अर्थ बदलतो. तुम्ही उदाहरण पहा. उदाहरणार्थ दीन शब्द आहे, दीन. त्या दिला जर पहिली वेलांटी दिली तर दीन शब्दाचा अर्थ काय होतो? दीन म्हणजे दिवस. आणि त्याच दिला जर दुसरी वेलांटी दिली तर दीन म्हणजे गरीब. म्हणून पत्रकार बंधूंना फार त्या ठिकाणी ते तपासावं लागतं, बऱ्याचदा कलेक्शन करावं लागतं. समीक्षक लोक असतात, लगेच त्या ठिकाणी त्याचा अर्थ वेगळा लावतात, अर्थ बदलतो. एखादं वाक्य आहे त्याचा उकार जरी एखाद्या शब्दाचा बदलला अर्थ बदलतो. उदाहरणार्थ भूत शब्द आहे, भूत. भूला जर पहिला उकार दिला भूत, भूत कुठलं भूत होतं ते? मसनातलं भूत आहे का नाही? आणि त्याच भूला जर दुसरा उकार दिला तर भूत म्हणजे यच्छेयावत प्राणी मात्र. अर्थ लगेच बदलला. अर्थ स्वल्पविराम एखाद्या वाक्याचा बदलला तरी सुद्धा त्या वाक्याचा अर्थ लगेच बदलला जातो. स्वल्पविराम द्यायचा बदलला तरी सुद्धा. दोन मित्र होते आणि ते मित्र, एक मित्र म्हटला अरे आपल्याला सुट्टी आहे 2-4 दिवस, मग आपण काशीला जाऊ. त्यांचं परस्परच तिकडे ऑफिसमध्ये ठरलं. मग त्याने सांगितलं तू असं कर, आता तू माझ्या घरी जा आणि तुझ्या वहिनीला सांग आपल्याला काशीला जायचं आहे, लवकर आवर. आता हा मला थोडी खरेदी करायची आहे, तू पुढे जाऊन तेवढा निरोप तुझ्या वहिनीला. तो गेला आणि गेल्यानंतर त्या मित्राच्या बायकोला म्हटला तू माझी बायको, मी तुझा नवरा, लवकर आवरा काशीला जायचं. तू माझी बायको, मी तुझा नवरा, लवकर आवरा काशीला जायचं. तिची तळपायाची आगत मस्तकाला गेली. असा काय बोलतो म्हणे, याला अक्कल नाही का, काय बोलतोय हा? येऊ दे म्हटले. त्यांना जाब विचारते, तुमचा असा मित्र बोलतोय, त्याला काहीतरी समजून सांगा. तेवढ्यात लगेच तो आला. ही तापलेलीच होती, ही तापलेलीच होती. आणि मग ती म्हटली काय तुमचा मित्र आहे, त्याला बोलायचा सुमार नाही, काय बोलतोय काय नाही. तो खुशाल म्हणतोय तू माझी बायको, मी तुझा नवरा, लवकर आवरण काशीला जायचं. तो म्हटला वहिनी मला असं नव्हतं म्हणायचं, तू आणि माझी बायको, मी आणि तुझा नवरा, लवकर आवरा काशीला जायचं. ती म्हटली मग मध्ये आणि कोण घालायचंय, आणि स्वल्पविराम कोण द्यायचं, आणि कोण घालायचं? म्हणजे इथे एक शब्द काढला अर्थ लगेच बदलतो. तुकोबारायांचा एक अभंग आहे का, तुकोबारायांचा, विठ्ठल 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 एक अभंग असा, लटिके वचन, लटिके वचन. आता तिथे तुकोबारायांनी दंड दिला आणि पुढचं लगेच वाक्य, नाही देही उदासी. आता आपण जर याचा अन्वय न करता सरळ जर याचा अर्थ लावला तर लगेच अर्थ बदल, लगेच अर्थ. लटिके वचन म्हणजे संतांचे वचन लटिके, आणि जे देहावर उदासीन म्हणजे अर्थ लगेच बदलला की नाही, त्याचा अर्थ लगेच बदलला जातो. म्हणून कीर्तनकाराला व्याकरण शिकण्याची गरज फार असते, फार असते. बिगर व्याकरणाचं झालं की कुत्र्याचा पाय मांजराला लागतो आणि मांजराचा पाय कुत्र्याला लागतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आमच्या वारकरी शिक्षण संस्थेत पहिलं व्याकरणाची परीक्षा घेतली जाते 100 मार्काची, मग प्रवेश त्या ठिकाणी असतो. याला कारणच ते, कीर्तनकार सुशिक्षित असावा, त्याला अभंगाकडे पाहण्याची एक दृष्टी चांगली आलेली असावी. म्हणून नाही तर आडाण्याचं काय खरं नाही. काय नाही. म्हणून त्या ठिकाणी अर्थ लगेच बदल. इथेही तसंच आहे. हरी हा शब्द आहे, हरी. पण इथे जर आपण हरी म्हटलो लगेच अर्थ काय झाला त्याचा बदलला. हरी म्हटलं की अर्थ बदलला लगेच.
ते शीलनिधी नावाचा राजा होता. त्याची मुलगी अत्यंत सुंदर स्वरूपवान अशा प्रकारची, आणि स्वयंवर त्या ठिकाणी तिने मांडला. जो जगामध्ये सुंदर असेल त्याच्याबरोबर मी विवाह करणार आहे. मग आता हे सगळंच्या सगळं वातावरण आणि ही गोष्ट नारदांना कळाली, आणि नेमकंच नारदांमध्ये कामाने प्रवेश केलेला होता. कामाने प्रवेश नारदांमध्ये केलेला. नारदांना इच्छा झाली विवाह करण्याची, पण आता आपलं देह सुंदर नाही म्हटलंय, मग आपण भगवंताकडे जावं. आणि नारद भगवंताकडे गेले. भगवंताला म्हटले, देवा अरे मला विवाह करायचा आहे, तुला 16,108 आणि आम्हाला एखादी तरी नको का? एखादी तरी विठ्ठल विठ्ठल आम्हाला एखादी तरी नको का? तुला एवढे आहेत, आता त्या 16,108 त्याने सांभाळाव्यात, आपल्याला 2 नाही नीट सांभाळवता येईल. 2. आमचे गुरुवारी एक दृष्टांत सांगायचे. एकदा पूर्वीच्या काळात ते ब्राह्मण मंडळी भूदेवा त्यांचे गावं असायचे ना, त्या गावात ते पंचांग सांगायला जायचे. संक्रांत सांगायला, दिवाळीचं, पाडवा वगैरे सांगायला जायचे. मग ती एकदा अशी संक्रांत जवळ आली, आत्ता होऊन गेली ना, संक्रांत जवळ आली, आणि जवळ संक्रांत आल्यानंतर हे गावात संक्रांत सांगायला गेले. सकाळपासून संक्रांत सांगितली, दुपारी 1-1:30 वाजला. घरी आले, भूक लागलेली होती. त्या ब्राह्मण बुवांना 2 बायका होत्या. एक बायको खालच्या मजल्यावर राहायला आणि एक बायको वरच्या मजल्यावर राहायला. आता ती वरची होती थोरली, खालची धाकटी. म्हणतात धाकटी बायको लाडाची असते म्हणतात. आणि मग त्या थोरलीने सांगितलं होतं, आज सण आहे, पुरणपोळी करणार आहे, तुम्ही रोज तिच्याकडे जेवता, पण आज माझ्याकडे तुम्हाला जेवायला यावं लागेल. ती धाकटी म्हटली, मी स्वयंपाक करणार आहे, माझ्याकडे तुम्हाला जेवावं लागेल. हा बिचारा थकून भागून आला, हातपाय धुतले. वरचीने आवाज दिला, म्हणले, अहो स्वयंपाक झालेला आहे, वर चला. ही धाकटी म्हटली, कुठे तोंड घेऊन चालला? असंच बोलतात ना, कुठे तोंड घेऊन चालला? आता हे केलेला स्वयंपाक काय तुमचा बाप? मला असं नव्हतं म्हणायचं, वायात लावायचा का, टाकून द्यायचा का, असंच म्हणायचं होतं. विठ्ठल आणि मग त्या ठिकाणी ती म्हटली, आता स्वयंपाक काय टाकून द्यायचा का? वरचीने हाका मारली म्हणून हा वर निघाला जिन्याने. खालची म्हटली, आता मी काय तुम्हाला सोडणार नाही, वर्षभर माझ्याकडे जेवताना आता तिच्याकडे चाललात सणाच्या दिवशी, अजिबात जमणार नाही. हा 2-4 पायऱ्या वर चढला. तिने लगेच खालचीने त्याचे पाय धरले आणि वरचीच्या हातात नेमकं त्याचं डोकं सापडलं. त्या ब्राह्मण बुवाचं डोकं सापडलं. आता डोकं सापडल्यानंतर ती वरची खालची वडते, वरची वडते. आता ते वडता वडता ओढात आणि त्या वरचीचे डोक्याचे हात निसटले मानेचे, आणि नेमकं गुरुजींची शेंडी हाताला लागली. शेंडी. आता ती शेंडी धरून ती वरची वडते, खालचे पाय धरून वडते. ती वरची सुद्धा काळ्या खारका खाल्लेली जुन्या ती म्हातारी होती. ती वरची म्हटली, काही हो, शेंडी तुटली तरी चालेल, हिची थोडी तुटणार आहे, पण मी काय आज याला सोडणार नाही, म्हणजे माझ्याकडे जेवायला आलं पाहिजे. खालची म्हटली, मी काय सोडणार आहे. तिने जेव्हा पायरीला पाय लावलाय, पाय धरून ओढला, जेव्हा झटका दिला, ते गुरुजी त्या पायऱ्यांवरून जिन्यावरून खाली. तिने लगेच उडी मारली, त्या गुरुजींच्या अंगावरच जाऊन बसली ती धाकटी, अंगावरच. तितक्यात एक माणूस शेजारचा पंचांग संक्रांत सांगायचा राहिला. गुरुजींना वाटलं आता सगळं गाव सांगितलंय, जेवण करावं, शेजारी आहे, कधी जाता येईल, नंतर जाऊ. तेवढ्यात तो शेजारचा माणूस आला दारात. तो म्हटला, गुरुजी संक्रांत कशावर बसली? संक्रांत कशावर आहे? तो म्हटला, दिसत नाही का माझ्यावरच आहे.
अवघुरची जाऊ द्या म्हटले, पण संग्रात पाहती कुणीकडे? तो म्हटला आता तर माझ्याकडे पाहती, पण तुझ्याकडे पाहू नाही एवढंच वाटतंय, म्हणून जा गपची. तो म्हटला खाती काय ते तर सांगा. तो म्हटला आता माझं डोकं खाती, जर तुझ्याकडे पाहिलं आणि तुझ्याकडे जर आली ना तर तुझंही असेच हाल होतील, निघून जा. एका पुरुषा दोघी नारी पाप वसे त्याचे घरी, अशी अवस्था आहे. नारद म्हटले देवा तुला 16,108 आणि आम्हाला निदान एक तर नको का? भगवंत म्हटले बाबा जिथे तुला मी नसेल ती घेऊन जा. देव सगळीकडेच आहे, असतो बराच मोठा प्रसंग आहे. पण नारद म्हटले मग देवा असं कर, मला आहे ना चांगलं सुंदर अशा प्रकारचं रूप दे. भगवंत म्हटले ठीक आहे असं कर, तुला जे रूप आवडेल ना माझं त्या रूपाचं तू स्मरण कर, तुला माझं रूप प्राप्त होईल. समुद्रात जा, बुडी मार आणि माझ्या रूपाचं ध्यान कर. नारद समुद्रात गेले, नारदांनी बुडी मारली आणि नारद त्या ठिकाणी ध्यान करून म्हणतात, हात जोडून म्हणतात देवा मला हरीचं रूप दे, मला हरीचं रूप दे, हरीचं. आता नारदांना हरीचं रूप प्राप्त झालं. स्वयंवरात नारद आले, सगळे लोक नारदांकडे पाहायचे आणि हसायचे, सगळे लोक नारदांकडे पाहायचे आणि हसायचे. नारदांना वाटलं आपण सगळ्यात सुंदर दिसतो, सगळ्यात सुंदर दिसतोय. नारदांना वाटलं. ते शेजारच्याला विचारलं नारदांनी सहज, म्हटले का रे मी एवढा सुंदर दिसतो काय? माझ्याकडे पाहून हसता. तो म्हटला बाबा जरा आरशात जाऊन तोंड पहा. नारदांनी आरशात पाहिलं तर नारदांचं सगळं शरीर सुंदर झालेलं, पण नारदांचं तोंड मात्र त्या ठिकाणी हरीचं झालेलं. हरी म्हणजे वानर, हरी म्हणजे वानर. त्या नारदांना वानराचं तोंड प्राप्त झालेलं होतं. नारद रागावले, रागून देवाकडे गेले. म्हटले देवा तुला काय मागितलं होतं? देव म्हटले काय? नारद म्हटले देवा अरे मला सुंदर देह पाहिजे होता. देव म्हटले नारदा तुला काय सांगितलं होतं? तुला ज्याचं स्वरूप पाहिजे ना त्याचं फक्त तू नाव घे, त्याचं स्वरूप तुला प्राप्त होईल. आणि तू कुणाचं नाव घेतलं? तू हरीचं नाव नाही घेतलं. कुणाचं नाव घेतलं? हरीचं नाव घेतलं, हरीचं. अरे नारदा हरी म्हणजे वानर. नारदांनी देवाला शाप दिला, देवा अरे माझी अशी अवकळा तू केली ना, पण एक गोष्ट लक्षामध्ये ठेव, राम अवतारामध्ये तुझी पत्नी सीतामय्या जेव्हा चोरीला जाईल त्यावेळेस आमच्या वानराशिवाय तिला आणता येणार नाही, आमचं साह्य तुला घ्यावं लागेल. नारदांनी शाप दिला. सांगायचं तात्पर्य, काना चुकला अर्थ बदलला, म्हणून इथे तुकोबाराय म्हणतात होय अंग हरी रूप. मग आता आपण हरी म्हणतो की आपण हरी म्हणतो? काय म्हणतो? भजन म्हणायला लागल्यानंतर राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. हरी नाही, काय म्हणत जायचं? हरी. विठ्ठल विठ्ठल. काय म्हणत जायचं? हरी. हरी नाही, हरी म्हटलं की अर्थ बदल. होय अंग हरी रूप. परमात्म स्वरूप हा देव होता, परमात्म स्वरूप. मग आता परमात्म स्वरूप झाला म्हणजेच काय झालं? तो आता देहावर राहिला नाही. हो, देहावर नाही. या देहातल्या दोन्ही गोष्टी त्याच्या निवृत्त झाल्या. मीही गेलं आणि त्याचबरोबर त्याचं माझही गेलं. मग आता तो कीर्तनात त्या ठिकाणी तल्लीन झाला. कीर्तनात आता काय देहावर तो राहिला नाही, कीर्तनात तल्लीन झाला. मग आता नुसतं कीर्तन करणारा कीर्तनात तल्लीन होतो का? नाही. परत पुढे शब्द काय वापरला माहित आहे? हरपले देह भाव. शब्द काय वापरला? हरपला शब्द नाही अण्णा, काय शब्द आहे?
हरपले. हरपले याचा अर्थ कीर्तनात एक जण राहत नाही. किती राहतात? बरेच. अनेक वचनी शब्द आहे ना, हरपले. मग आता कीर्तनात कोण कोण राहतं? मगाशी सांगितल्याप्रमाणे. मगाशी काय सांगितलं? कीर्तनात बरेच लोक राहतात. मग कीर्तनात कोण असतं? कीर्तन करणारा, कीर्तन ऐकणारा, कीर्तनामध्ये साथ करणारा, आणि त्याचबरोबर कीर्तनात या 3 माणसं उपस्थित राहतात. आणि चौथा एक कीर्तनात उपस्थित राहतो, पण तो मात्र दिसत नाही. त्यालाच देव म्हणतात. तो कुठे असतो? कीर्तनात. मग कीर्तनात तो कुठे असतो? देव. कीर्तनात देव राहतो, पण कुठे राहतो? कीर्तनात समोर नसतो देव. कीर्तनामध्ये देव कीर्तनकाराच्या मागे उभा असतो. मागे कशासाठी मागे उभा असतो? जर कीर्तनकाराला चक्कर बिक्कर आली का नाही, त्याच्यासाठी नाही. अहो, कीर्तन करणाऱ्याला कोणत्याही संकटाला सामोर जाऊ लागू नये. परमात्मा त्या कीर्तनकाराचं संकट त्या ठिकाणी स्वतः झेलण्यासाठी कायम तत्पर या ठिकाणी मागे उभा असतो. विठ्ठल विठ्ठल पुढे उभा राहे श्रद्धेने निष्ठेने कीर्तन करतो. त्यासाठी तो परमात्मा त्या कीर्तनात उपस्थित राहतो, कीर्तनात येतो. कीर्तनात देव येतो. त्या रायगड जिल्ह्यात कीर्तन सेवेला गेलो नाही का, तर तिथे वेणेगाव म्हणून एक आहे रायगड जिल्ह्यामध्ये, वेणेगाव. तर त्या वेणेगावला परमपूजनीय वेदांत वाचस्पती अण्णांचं फार प्रेमाचं गाव. तिथला तो सप्ताह, तो गुरुवर्य अण्णांनी चालू केलेला तो सप्ताह, म्हणजे फार प्रेमाचं गाव ते. तिथे अण्णा 7 दिवस थांबून राहायचे, फार प्रेमाचं. आणि तिथे गेल्यानंतर 9 ते 11 ची कीर्तन सेवा. पण कीर्तनाला जे लोक आलेले होते ना, ते लोक चांगले कपडे घालून आलेले, नटून थटून आलेले लोक. महिला मंडळ सुद्धा नटून थटून आलेले, पुरुष मंडळी सुद्धा चांगले कपडे घालून आलेले, अगदी फ्रेशमध्ये कपडे घालून आलेले, सगळे अत्यंत फार फ्रेशमध्ये. मग कीर्तन झाल्यानंतर मी त्यांना सहज म्हटलं तुम्ही एवढं या ठिकाणी नटून थटून सगळे कीर्तनाला आले, सण असल्यासारखं. पुरुषांनी चांगले नवे कपडे घातलेत, आमच्या माता भगिनींनी सुद्धा नवे त्या ठिकाणी चांगले कपडे घातले, अगदी नटून थटून आले, फार दागदागिने घालून अगदी सगळं व्यवस्थित. अहो म्हटलं एवढं नटून येण्याचं काय कारण? 9 ते 11 कीर्तन आहे ना. तर तिथे ज्यांनी सेवा घेतली होती, मग ते म्हटले महाराज कीर्तनात देव येतो. हो, कीर्तनात देव येतो. मग कीर्तनात देव जर येतो तर त्याच्या पुढे आपण दलिंद्र्यासारखं तरी का जावं? विठ्ठल विठ्ठल कीर्तनात फ्रेश गेलं पाहिजे की नाही? फ्रेश अगदी. म्हणून कीर्तनात देव येतो. मग आता कीर्तनात आल्यानंतर तो परमात्मा आता कीर्तन करत असताना, कीर्तन करणारा, नामसन कीर्तनी साधना करणारा जर त्या ठिकाणी झोपून साधना करत असेल तर तो परमात्मा त्या ठिकाणी उभा त्या कीर्तनामध्ये राहतो. निजल्याने गाता उभा नारायण
झोपून जर कीर्तन केलं तर परमात्मा उभा राहतो. बैसल्या कीर्तन करिता डोले. कीर्तन जर बसून केलं तर परमात्मा कीर्तनामध्ये डोलतो. आणि कीर्तन जर उभं राहून केलं तर कीर्तनात तो परमात्मा नाचतो. विठ्ठल विठ्ठल. कीर्तन जर उभ्याने केलं तर तो नाचतो, बसून केलं तर तो डोलतो, आणि झोपून केलं तर कीर्तना अजून एवढं नाही आलं, अजून बसून नाही इथपर्यंत बसून नाही, अजून उभा आहे इथपर्यंत बरं आहे, बसून आहे इथपर्यंत बरं आहे. पण आता एवढं नाही व्हायचं. पण कधी कधी एखादे अतिभाविक असतात, अतिभाविकांचा आग्रह, अतिभाविकांचा, ते एक वेळेस भाविक परवडला पण तो अतिभाविक नको, हा दुःखाला कारण होतो. तो काय करायला लावेल सांगता येत नाही बुवाला. म्हणून कीर्तनात तो परमात्मा येतो आणि आल्यानंतर काय करतो? प्रेमे प्रेमे छंदे नाच डोले, प्रेमे छंदे नाच डोले, प्रेमे छंदे नाच डोले, प्रेमे छंदे नाच डोले, हर पल देवा प्रेमात परमात्मा नाचतो, डोले, कीर्तनात डोलतो. अजून कोण प्रेमात नाचतो? कीर्तन करणारा. अजून कोण? तर श्रोते तल्लीन होऊन जातात, नाचतात, डोलतात. प्रेमे छंदे नाचे डोले. आणि अजून काय होते अवस्था? हरपले देहभाव. देहभाव त्या ठिकाणी हरपून जातात, देहभाव हरपून जातात. वैकुंठवासी प्रातस्मरणीय नानांचं आपण समग्र जीवन शेवटच्या कालखंडात जर आपण पाहिलं तर नाना स्वतःचा देहभाव हरपून जायचे. त्यांना वेळे काळेचं भानच राहत नव्हतं, अजिबातच नाही. त्यांना कधी कधी कानात सांगावं लागायचं, नाना 2.5 तास होऊन गेले, 3 तास झाले. त्यांना सांगावं लागायचं. ते म्हणायचे, अरे एवढा वेळ झाला का? मला वाटलं 1 तास झालाय. म्हणजे 3 तास बोलले तरी त्यांना वाटायचं 1 तास झाला. हरपले देहभाव. देहभाव हरपून त्या ठिकाणी जाणारे व्यक्ती असतात कीर्तन. मी अजून एक व्यक्तिमत्व पाहिलं. स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य मदन महाराज बिहानी. आता कोणी पाहिले असतील की नाही काय, मदन महाराज बिहानी अगदी पार जखड झालेले होते. शेवट ते काल्याचं कीर्तन त्यांचं, ते खुर्चीवर असे बसलेले. आणि जेव्हा खेडिया चालू झाला, कीर्तनात उभे राहिले आणि नाचायला लागले. 2 माणसांनी उचलून धरून आणलेलं होतं, पण नाचायला लागले. अजून एक व्यक्तिमत्व मी बघितलं डोळ्याने. वारकरी शिक्षण संस्थेचे माजी परीक्षक स्वानंद सुखनिवासी प्रातस्मरणीय बंशी बाबा तांबे, ते मी पाहिले शेवटच्या काळात. गणेशवाडीला काल्याचं कीर्तन होतं, नेवाशाला, आणि तिथे काल्याचं कीर्तन. आणि त्यांना उचलून आणून ठेवलं होतं, बसवलं होतं खुर्चीवर. पण जेव्हा गवळणी चालू झाल्या, बंशी बाबा लगेच उभे राहिले आणि उभे राहून बाबा नाचायला लागले. यालाच म्हणायचं खऱ्या अर्थाने भगवत भक्ती अंगामध्ये त्या ठिकाणी पूर्ण ठसावी. भगवत भक्ती अंगात पूर्ण ठसावी. म्हणून त्या ठिकाणी प्रेमे छंदे नाचे डोले, हरपली देहभाव. आणि मग अवस्था होते एकदशी जीवकळा हा सोहेरा सकळा, अशी अवस्था. आणि ज्या काळात परमात्मा स्वरूपता प्राप्त होते, तुका म्हणे उरला देव, तुका म्हणे उरला देव, घेला भीम कडा, गेला भीम कडा, प्रेमे छंदे नाच डोले.
छंदेनाचे दोघी गेला भेव दाखल गेला भेव त्या काळे प्रेमे छंदेनाचे डोले प्रेमे छंदेनाचे डोले आहार पले देह भाव हर पले हर पले हर पले देह बाबा देह बाबा हरपले देह भाव 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 हरपले हरपले देह भाव गेला भेव त्या काळे, ज्या काळात भगवत स्वरूपतेने उरला जातो त्या काळात
काळाची भीती शिल्लक राहत नाही. म्हणून ज्याला काळाची भीती घालवायची आहे त्याने एकच साधना करावी, ती म्हणजे कीर्तन ही साधना करावी. मग ते नामसंकीर्तन त्या ठिकाणी त्याने करावं. हीच साधना सोपी आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे. का सोपी आहे याला कारण त्या ठिकाणी जर पाहिलं, याला देशाचं बंधन नाही, काळाचं बंधन नाही, स्थलाचं बंधन नाही, वेळेचं बंधन नाही. कोणत्याही काळात कोणत्याही वेळेला हे करता येतं. असं हे नामसंकीर्तन साधना चांगली आहे, चांगली आहे, चांगली आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देहवा. या तुकोबरायांच्या अभंगाचं यथामती यथावकाश आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी चिंतन केलेलं आहे. चालू असणारा सांप्रत या ठिकाणचा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 34वे. पूज्यपाद गुरुवर्य नानांच्या आशीर्वादाने, बिरोबा महाराजांच्या आशीर्वादाने या ठिकाणी सगळी मंडळं असतील. बिरोबा फंड मंडळ आहे, मुंबईकर मंडळ आहे, पुणेकर मंडळ आहे, ग्रामस्थ मंडळे आहे, त्यांच्या संयुक्त विद्यमाने हा चालू असणारा सप्ताह. आणि तृतीय दिनाचं हे वाक्पुष्प स्वयंभू बिरोबा महाराजांच्या चरणारविंदी या ठिकाणी आपण समर्पण करूया. या सेवेला पूर्ण विराम देऊ आणि आपण थांबूया. या ठिकाणचं सुंदर वातावरण मी प्रारंभी बोलून गेलो. सुंदर सगळ्या संतांची आपण प्रतिमा लावल्या की जेणेकरून इथे आल्यानंतर सकल संतांचं दर्शन आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी घडत आहे. सकल संतांचं. आणि या संतांकडे पाहिलं आणि मग संत मैपती महाराजांची सहज आठवण झाल्याशिवाय राहत नाही. संत मैपती महाराजांनी 286 संतांचं चरित्र त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. सुंदर वर्णन केलं. त्या संत मैपती महाराजांचा फिरता नारळी सप्ताह यावर्षी श्री क्षेत्र तारावाच्या जवळ असणाऱ्या बेलकरवाडीला संपन्न होत आहे. आणि त्या ठिकाणी त्या नारळी सप्ताहाला आपण यावं, हजेरी लावावी अशी संत मैपती महाराज देवस्थान ट्रस्ट, वारकरी मंडळ आणि सर्व ग्रामस्थ मंडळींच्या वतीने तुम्हाला मी निमंत्रण देतो. दिनांक 6/4/2026 प्रारंभ आहे आणि 14/4/2026 पर्यंत या ठिकाणी तो सप्ताह चालणार आहे. दुसऱ्या दिवशी नामदेवरायांचे वंशज नामदास महाराजांची कीर्तन सेवा आहे गुरुवर्य अण्णांची. त्यानंतर तिसऱ्या दिवशी तुकोबारायांचे वंशज परमश्रद्धेय पूजनीय बापूसाहेब महाराज मोरे यांची कीर्तन सेवा आहे. चौथ्या दिवशी गुरुवर्य परमपूजनीय चंद्रशेखर महाराज देगलूरकर त्यांची कीर्तन सेवा आहे. पाचवी कीर्तन सेवा डॉक्टर बोधले बाबांचे असणारे वंशज डॉक्टर परमश्रद्धेय जयवंत महाराज बोधले यांची आहे. 6वी कीर्तन सेवा परमश्रद्धेय गुरुवर्य ज्यांच्याकडे आम्ही अध्ययन केलं ते गुरुवर्य पुंडलिक महाराज जिंगले शास्त्रीजी यांची आहे. 7व्या दिवशी परमश्रद्धेय गुरुवर्य अमृत महाराज जोशी बाबा यांची 7व्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. असं कीर्तन सेवेचं त्या ठिकाणी नियोजन आहे. आपण कीर्तन सेवेचा आनंद घेण्यासाठी यावं असं सर्वांना या ठिकाणी मी निमंत्रण देतो आणि या ठिकाणी या सेवेला पूर्ण विराम देतो. या ठिकाणी घड्याळाचे 2 टाईम मला पाहायला मिळाले. इकडे मोठ्या घड्याळात वेगळाच टाईम आहे आणि ते चालू आहे त्याच्यात वेगळाच आहे. मला संभ्रम झाला नेमकं कोणत्या टायमिंगवर आपण थांबवावं. पण आता या घड्याळात आहे ना चालू स्क्रीनवर त्याच्यात बरोबर 9 वाजलेले आहेत. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय
तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज सब संतन की जय. अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 34 आहे. सर्व ग्रामस्थ पुणेकर मुंबईकर मंडळाच्या सहकार्याने चालत असलेला आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि आजच्या तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा ज्यांनी केली हे गुरु परंपरेतील घराणं असल्यामुळं आजचं कीर्तन हे अत्यंत उद्बोधक अशी सेवा महाराजांनी या ठिकाणी समर्पित केली. समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आपण त्यांचं ऋण व्यक्त करतो, त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. आजचे कीर्तनकार होते हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज कांबळे यांच्या आजच्या कीर्तन सेवेबद्दल महाराज आम्ही समस्त ग्रामस्थ तुमच्या ऋणात आहोत. त्यानंतर आज या ठिकाणी ज्ञानदान आहे, त्याचबरोबर अन्नदान आहे आणि म्हणून आज सकाळची पंगत ज्यांनी दिली ते श्री बाळासाहेब शेलार यांच्यातर्फे सकाळचा महाप्रसाद झाला आणि आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अत्यंत चांगला सुग्रास महाप्रसाद ज्यांच्यातर्फे झाला आहे ते आहेत श्री राबाजी पांडुरंग शिंदे, जितेंद्र खंडू नरड, दत्तात्रय भाऊ दातीर, भास्कर तुकाराम साळवे यांनी या ठिकाणी सुंदर अन्नदानाची अशी व्यवस्था केलेली आहे. आणि म्हणून त्याचप्रमाणे उद्याचं कीर्तन अत्यंत वारकरी संप्रदायातले एक चांगलं व्यक्तिमत्व हरिभक्तपरायण संभाजी महाराज पवार यांचं उद्याचं कीर्तन होईल आणि त्याही कीर्तनासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहायचंय. अत्यंत चांगल्या वर्षात हा सप्ताह आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याला 750 वर्षे पूर्ण होतात. तुकोबरायांच्या वैकुंठ गमनाला 350 वर्षे पूर्ण होतात. जनार्दन पंत एकनाथ महाराजांचे गुरु त्यांच्या समाधीला 450 वर्षे पूर्ण झालेत आणि श्री संत नामदेव महाराज, संत जनाबाई आदी 14 माणसांचं जे कुटुंब होतं त्यांनाही जाऊन 675 वर्षे पूर्ण झालेत. अशा चांगल्या पर्वावर आपला हा सप्ताह चालू आहे आणि म्हणून सर्व ग्रामस्थांच्या वतीनं हा सप्ताह अत्यंत चांगला उत्साहावर असा चालत राहो. सर्वांनी आपली वर्गणी जमा करावी अशी एक प्रेमाची विनंती करून यानंतर पुढचं नियोजन आजच्या कीर्तनाचे प्रायोजक ज्ञानदेव माऊली आणि हरिभाऊ शिंदे सर यांना विनंती करतो की आपण महाराजांचा सत्कार करावा. तोपर्यंत ज्याची आपल्याला उत्कंठा लागून आहे, कोणाचं नाव येतंय कोणाचं नाव येतंय ते मी वाचून दाखवतो. विठ्ठल रुक्मिणी कोणासंगे हा जो उपक्रम आहे त्याचे मानकरी आहेत श्रावणी साळवे, पूर्ण नाव नाही, श्रावणी साळवे. आणि दुसरे आहेत वा 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 काय नाव आले पहा, बंशी कोंडीबा खरात यांना त्यांच्या सद्भाग्याने ही विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती प्राप्त झालेली आहेत. बंशीशेठ खरात यांनी पुढे येऊन त्याचा स्वीकार करावा आणि श्रावणी साळवे हिनंही त्याचा स्वीकार करावा. श्रावणी साळवे आलेली आहे, महाराजांच्या हस्ते तिला मूर्ती देण्यात येत आहे. वा वा, पडत नका येऊ, सावकाशा सावकाशा. देवाची मूर्ती प्राप्त व्हायला सुद्धा भाग्य लागतं आणि म्हणून दररोज लोक या ठिकाणी आपलं नशीब आजमावत असतात. सगळ्यांच्या नशिबात काही नसतंय, पण ते अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी हा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे. यानंतर आजचा जागर आजचा जागर अंबिका भजनी मंडळ अक्कलवाडी आणि दर्याबाई भजनी मंडळ वडगाव दर्या यांचा या ठिकाणी जागर होईल. आपले कासारच्या भजनी मंडळांनी सुद्धा दररोज उपस्थित असतात, त्याप्रमाणे उपस्थित राहावं